आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. नमस्कार 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 संपतराव. अरे वा, आज संपूर्ण गाडे परिवार एकत्र, फार छान वाटलं. धाकट्या मुलाचं लग्न आहे, पत्रिका ठेवायला आलं. अच्छा, मग द्या, पूजा करून देवासमोर पत्रिका ठेवूया. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. भावना मॅडमचा फोन का लागत नाही? त्या वाट बघत असतील का? यार, नेमका आजच उशीर होत आहे मला आणि त्यांच्यापर्यंत निरोपही पोहोचवता येत नाहीये. आज सिद्धू ना, सिंचना जा बा. सिद्धू कुठं आहे बघू नये. तुझं लग्न म्हणजे पहिला डाव भूताचा झाला. आमच्या आदिराचं लग्न झालं, तसं सिद्धूचंही लग्न नीट व्हायला पाहिजे ना. हं, आमच्या वंशाचा दिवा आहे तो. काय ग, काय झालं? असे डोळे वर करून काय बघतेस? तुम्ही नुसती स्वप्न बघा सिद्धूच्या लग्नाची. तुम्हाला त्याचं लग्न नाही, वाताहत बघायला मिळणार आहे. भावना, तुला असं हरून कसं चालेल? एका मुलीची आई आहेस तू. तिच्यासाठी तुला घरी जावंच लागेल. अशी बसून राहू नकोस. चल, उठ. देवा, देवा, तर तूच मला या संकटातून वाचवू शकतोस. प्लीज देवा, काहीतरी कर देवा. प्लीज प्लीज कोणाला तरी पाठव देवा, प्लीज. हे देवा, गाडे पाटलाच्या घरचं शुभ कार्य
निर्विघ्नपणे पार पडू देत. 33 कोटी देव या कार्यात सहभागी होऊ देत आणि वधूवरांना शुभ आशीर्वाद देऊ देत. कुलदेवता, ग्रामदेवता यांचे शुभ आशीर्वाद लावू देत. अशी तुझ्या चरणी प्रार्थना. नमस्कार. कोण आहेत ते? नक्की कोणीतरी ओळखीचे आहेत. त्यांचा चेहरा का दिसत नाहीये? आता नवऱ्या मुलाने ही पत्रिका देवाच्या पायाशी ठेवावी. हो. सिद्धू कुठे? आले. सिद्धिराज, हे सिद्धिराज आहेत. सिद्धू, काय करतोयस तू इथे? तू चल आत. गुरुजी बोलवत आहेत पत्रिका ठेवायला. चल. सिद्धिराज, सिद्धिराज मला वाचवा. सिद्धिराज, सिद्धिराज. सिद्धू, अरे सिद्धू, काय काय चाललंय तुझं? सिद्धिराज, सिद्धिराज मला वाचवा. गुरुजींकडनं पत्रिका घे आणि ठेव पुढे देवासमोर. सिद्धिराज, सिद्धिराज मला वाचवा. खरंच भावना मॅडमनी हाक मारली आहे की मला फास होतोय? काय झालं सिद्धू? ठेवतोयस ना पत्रिका? सिद्धू, अरे काय झालं? असं पाहतोयस काय? देवासमोर पत्रिका ठेव ना. सिद्धू, अरे अरे थांब सिद्धू. तू काय? हा आवाज भावनाचा आहे का? सिद्धूचा भावनाचा आवाज ऐकून पत्रिका ठेवणं सोडून तिच्या पाठीमागे गेला असेल ना, खरंच अवघड आहे. ही अवदसा आपल्या राशीला पुजली. पाठ काही सोडत नाहीये ही. पत्रिका ठेवण्याचं काम सुद्धा अर्धवट राहिलं.